आज आपण रेड बनाना मँगो, रेड बनाना आंबा याविषयी माहिती घेणार आहोत. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी बबन गडवे सर. आजच्या या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, थाय रेड बनाना आंबा ही एक थायलंडची नवीन व्हरायटी आहे. हे आपल्याकडे आता याची लागवड सुरू झालेली आहे. याची जी रोपं बनवण्याची सिस्टम आहे ती आपण आपल्या गावठी आंब्याच्या रोपावरती याचं रोपं बनवलेलं आहे. हे 3 वर्षाचं रोप आहे. मागच्या वर्षीसुद्धा याला फळं आली होती. यावर्षी भरपूर याला फळं लागलेली आहे. याला लवकर फळं लागतात आणि बऱ्याच काळपर्यंत हे आंबा जो आहे तो आपल्याला फळं देणार आहे. मित्रांनो, याची खासियत अशी आहे की याची कोय फार पतली आहे. गरा याच्यात फार मोठ्या प्रमाणावर आहे. याचं जो वजन आहे ते 1 ते 1.5 किलोपर्यंत भरतं. हा दिसायला तोतापुरी किंवा रेड आयव्हरी आंब्यासारखा दिसतो, परंतु हा तोतापुरी पण नाही आहे, रेड आयव्हरी पण नाही आहे. हा थायलंडचा रेड बनाना नावाचा आंबा आहे. खायला फार स्वादिष्ट आहे, दिसायला पण फार आकर्षित आहे. याचा पिकल्यानंतरचा कलर फार लाल होतो आणि त्यामुळं हा लोकांमध्ये फार पॉप्युलर होत चाललेला आहे. याची जी लागवड आहे ती 12x7, 12x8, 12x9, 12x10 अशीच करा. अतिघन लागवड कुठल्याच आंब्याची करू नका मित्रांनो. नर्सरीवाले तुम्हाला अतिघन लागवड करायला सांगतात, पण आंब्याची अतिघन लागवड करू नका. जेव्हा ते प्रोडक्शन द्यायला सुरुवात करेल तेव्हा तुम्हाला त्याची दाटी होणार आहे आणि तुम्हाला मधमधलं एक एक झाड जर काढावं लागलं तर तुमची मेहनत आणि पैसा फुकट जाणार आहे. त्यामुळं अतिघन लागवड अजिबात करू नका. नवीन काहीतरी लागवड करा, कमी प्रमाणात करा, पण नवीन काहीतरी करा. जुन्या आंब्याची भरपूर लाखो शेतकऱ्यांनी लागवड केलेली आहे. आता नवीन काहीतरी करा ज्यामधून आपल्याला चांगला पैसा भेटला पाहिजे. तुम्हाला जर काही नवनवीन काही प्रयोग आपल्या शेतात करायचे असेल, असे शेतकरी मला संपर्क साधू शकतात माझ्याशी. माझं नाव आहे बबन गडवे सर आणि माझा नंबर आहे 9768992021. धन्यवाद.